जिनं वीरम् अनन्तमरणानदं सरसहा उच्छामि नियमसारम् सुधकेवली त्वयि सति परमात्मन् प्रथमतनुवशत्वान् बुद्धकेशान्यजेन सुगतमगधरं वा वागीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भास्वरं श्रीजिनं कुंदकुंदाचार्य विरचित नियमसार. आम्ही आजपर्यंत आतापर्यंत जित भव का झालो नाही. डॉक्टर काय जित भव का झालो नाही? जित भव कशाला म्हणायचं? जित भव राजा काका, आपण आजपर्यंत जित भव का झालो नाही असा प्रश्न विचारला. जित भव म्हणजे भवाला जिंकणारे आपण का झालो नाही? उत्तर बरोबर आहे. परामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत. पराने अडकवले असं नाही. आपण स्वतः मोहाच्या जाळ्यात अडकतो. ते मोहाचं जाळ विंत कोण? कोळी. कोळी काय करतो? जाळ विणतो आणि शेवटी काय त्याच्यामध्ये तो स्वतः अडकून मरतो. त्याप्रमाणे आपण देखील मोहाचं जाळ विणतो आणि आपणच त्याच्यामध्ये अडकतो आणि दुसऱ्यांवर आरोप करतो. दुसऱ्यांनी मला अडकवलं. तसं आता मी विचारलं तुम्हाला, डॉक्टर तुम्ही 2 दिवस का आला ना? कारण सांगा बरं. कुणी अडकवलं? कुणी अडकवलं सांग? कुणी अडकवलं? मोहाने असं म्हणा की राव. आता आपण मोहाचं जाळच म्हणतोय ना, दुसरं कुणी नाही. माझा मोह आहे. माझा मोह आहे. दुसरे म्हणतील नाही म्हणतील हा त्यांचा मोह आहे. पण त्यांच्या मोहाचं फळ आपल्याला नाही. त्यांच्या कर्माचं फळ आपल्याला नाही.
ते काय करतात त्याचा विचार करून आपल्याला फायदा कोणताही नाही. दुसरे काय करतात? मोहाचं जाळ अडकलं म्हणलं. म्हणजे मुलीनं नाही, बाळानं नाही, ते बाळ काय म्हणलं नाही, मुलगी काय म्हटली, पण आपणच परद्रव्याच्या प्रती मोह करतो आणि त्याच्यामध्ये अडकतो. असं आहे ती. म्हणून आपण ती परवा एक गोष्ट बघत होतो, अर्धी राहिली. बरोबर आहे ना. आणि अजून एक आपण गोष्ट बघितली, ती पण अर्धी राहिली. पण कोणी अजून उत्तर हुडकून माझ्यापर्यंत पोहोचलंच नाही की बाबा दार का उघडलं नाही. अच्छा, तेच की मग आपण ही गोष्ट बघत होतो कोणती, राजाची, की जो राजा आपल्या प्रजेवर प्राणापेक्षा जास्त प्रेम करायचा. त्यांची व्यवस्था चांगली केलेली होती. त्यांनी सगळ्यांचं चांगलं व्हावं हा त्याचा विचार होता. बरोबर आहे. आणि त्यासाठी त्याने काही कायदे पण केले होते. त्यातला एक कायदा काय होता, जो कोणी अपराध करेल तर त्याला राज्यातून बाहेर काढलं जाईल. बरोबर, असा त्याचा नियम. आणि त्या नियमानुसार चाललेला आहे. आणि त्यामुळे तिथं त्याच्या राज्यामध्ये सगळी सुख समृद्धी होती. मग पाहिलं आपण घटना कशा काय जीवनामध्ये कोणाच्या केव्हा घडतील सांगता येत नाही. कर्माचे तीव्र मंद उदय, कारण आपण कर्म बांधलेलं आहे डॉक्टर. जे आपल्या जीवनात येतं फळ ते दुसरा काय कोणाचा संबंध नाही बरं का. दुसरा कुणाचाच संबंध नाही आहे. आपल्याकडं आपल्याच अज्ञानाने बांधलेलं भरपूर कर्म आहे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. फक्त चांगलंच आहे असं नाही. आणि मग ते बांधलेलं कर्म उदयात येणार की पेरलेलं उगवणार. पेरलेलं उगवू द्यायचं का हा फार महत्वाचा मुद्दा आहे. पेरलेलं उगवायला पाहिजे असं नाही. पेरलेल्याला पाणीच नाही दिलं, खत पाणी, तर कशाला उगवत, जळून जाईल ना, नष्ट होईल ना. पेरलंय म्हणून उगवायला पाहिजे असं काही नियम नाही. पण त्या पेरलेल्या बीजाला आपण जेव्हा खत पाणी मशागत काळजी त्याची चिंता करणार तर ते उगवून येणार. आणि ते उगवल्यानंतर आपण त्याची काळजी पण घेणार, त्याला कोणी खराब करू नये. कर्म फळ आहे ना, द्यायलाच पाहिजे असं काय नाही. वाईट कर्म बांधलं म्हणून वाईटच फळ द्यायला पाहिजे असं नसतं. काय आमच्या वर्तमान परिणामावर अवलंबून आहे. कारण आम्ही बांधलेल्या कर्मामध्ये परिणमन आपल्या वर्तमान परिणामाने होऊ शकतं. म्हणजे वर्तमान फार महत्वाचं आहे. पण वर्तमानामध्ये आपले परिणाम काय होत आहेत याच्याकडे आमचं लक्षच फार नसतं.
फार नसतं नव्हे, माझं लक्षच नसतं म्हटलं तरी चाल. नेहमी आपण ती चर्चा ऐकतो की मी वर्तमानात किती जगतो आणि भूत भविष्यामध्ये किती जगत असतो. चिंता वर्तमानामध्ये काहीच नाही आहे. जर वर्तमान एक एक क्षण जगलो आम्ही तर चिंतेचा विषयच येणार नाही. पण आपण वर्तमानामध्ये जगतो कशासाठी? आपल्याला कुठल्या तरी भूतकाळाच्या विषयासंबंधीची चिंता जी आपल्या अनंत होऊन गेलेला आहे आणि त्याचा विचार करण्याची काही म्हणजे गरज नाही आहे. गरज नाही ना. विचार करून होणार काय? घडून गेलेल्या गोष्टींना बदल होऊ शकत नाही. नियम आहे असं. आणि भविष्य अजून आहे ना आलेलंच नाही. आणि त्याचे मग विकल्प करून वर्तमानामध्ये कर्मबंध करणारा शहाणा म्हटला जाईल काय? धर्म हे भविष्याचं आणि काहीतरी मला चांगलं मिळावं यासाठी नाही बरं का. धर्म काय? आज आणि आत्ता आनंदाने जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. स्वर्गाला जातं, मोक्षाला जातं आणि हे एक व्यवहाराने सांगितलं जातं आहे ना. परंतु खरं बघितलं तर धर्माचं फळ आत्ता आहे, वर्तमानातच आहे. आत्ता तुम्ही देवदर्शन केलं, आत्ता आनंद मिळाला. आत्ता तुम्ही स्वाध्याय करताय, आत्ता आनंद मिळतो. आत्ता ह्याचं फळ असं उधार नाही असं आहे. पण बाकी जे संसाराचं फळ आहे ते सगळं उधार आहे. इथं आज नगद आणि उद्या उधार आहे, तिथं आज काही नाही आहे असा अर्थ झालं. मग घटना काय? राजाकडून पण अपराध घडला. बरोबर आहे. ही चर्चा चालली ती ना. राजाकडून पण अक्षम्य अपराध घडलेला. म्हणून बघितला अपराध कर्माचा उदय तीव्र आल्यानंतर त्यासाठी तर आपल्याला सांगितलं शास्त्रात भावनेचं चिंतन करत राहा. म्हणजे तो अपराध आपल्याला टाळता येऊ शकतो. चिंतन करा. म्हणून शनिवार म्हणून एक प्रथमानियोग होता. काय गोष्ट? शनिवार. एक छोटा मुलगा आहे. छोटा म्हणजे 7वी 8वीला असेल. कुटुंब चांगलं आहे. आई वडील त्याची एक बहीण आहे. पण जशी आजकालची मुलं ऍग्रेसिव्ह झालीत का नाही. म्हणजे त्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण नाही झाली तर तिथं रडायला सुरुवात काय वैभव आणि मारायला पण सुरुवात करतात. आई वडील भामा नाही म्हटलं की थड 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 मारायला आणि काही करू शकत नाही. बरोबर आहे का? मारतं का नाही नातू? नाहीच का? नातू अजून नाही आहे ना. त्याच्या मर्जीप्रमाणे वागल्यानंतर कशाला मारेल. पण नाही वागून बघा मारतोय. माहित आहे तुम्हाला मारतोय म्हणजे मार खाल्लाय. असं कोण नाही आहे की जे मार खात नाही. हळूहळू त्यांचा आपण हट्टामुळं ते आणि असं वाटू लागतं. म्हणजे तो संस्कार विचित्र आहे. माझ्या बाबतीत तसं घडलं ना. मी आता शास्त्र सांगायला लागलो, लोक माझं थोडं ऐकायला लागले. 2000 सालची घटना असेल आहे ना. त्यावेळेस दुकानात पण थोडं बसायचो असं थोडं. मग मी लय शहाणा शास्त्र सांगतो
असा एक माझ्यामध्ये परिणाम असेल, कुठं असेल नाही, होताच की, असं समजा. जेव्हा आपल्याला मान मिळतो म्हणलं ना, मान पचवणं फार कठीण आहे. मान मिळणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, आणि ते मान देतील लोक, म्हणून मान घेणं फार अवघड गोष्ट आहे बरं का. कारण ते पचवायला यायला पाहिजे. है ना? म्हणून देवालाच, देव, गुरु, धर्मशास्त्र यांचाच मान करावा, कारण त्यांना त्या मानामध्ये अहम नसतो. पहिला मान म्हणजेच अहम, आणि त्या अहम मध्ये अहम. मग शास्त्र सांगताना जसं मी लोकांना रागवतो ना, ही माझी सवय बहुतेक त्यावेळेस पण असेल. त्यावेळेस जरा चांगलं सांगायचो अजून, पण असं सांगताना थोडस, आणि त्यामुळे लोक विनय करायचे हे ते. मग मला शाना मानायला लागलो ना. मग ते झालं ना, कुठपर्यंत मर्यादा आहे त्याची. तुमचा शास्त्र स्वाध्याय हे आपले लोक जे आहेत, ज्यांना श्रद्धा आहे ना, त्यांना सुद्धा खरं तर बोलायला नाही पाहिजे. बरोबर आहे. बरोबर तर म्हणा राव. बोलायला कुणालाच नाही पाहिजे. कारण का नाही बोललं पाहिजे कुणाला? का नाही बोलायला पाहिजे? आणि लागून का कोणाला काही म्हटलं नाही पाहिजे? कारण स्त्री पर्यायामध्ये जन्मतो. तू म्हटली डोळ्यात पाणी आलं म्हणून प्रश्न तुला विचारला. दुसऱ्याला दोष दिले तर स्त्री पर्याय, नपुंसक पर्याय पुन्हा पुन्हा धारण करावी लागते. लक्षात येत आहे का? असं होतं. म्हणून बोलायला कुणालाच नको. म्हणून आजचं समंत भद्र महाराजांचं मंदिरातलं कॅलेंडरवर सुविचार काय सांगा. आपल्या विचाराच्या शुद्धीसाठी वाचत जावं. सोपे सोपे दिलेले असते, प्रेरक असतात, मोटिवेशनल असतात, की जेणेकरून आपला संसार आहोत तर तिथं आपल्याला शांती मिळावी म्हणून असतं ते सगळं. मग तुम्हाला माहिती आहे, सांगा. सार शब्द आहे. सार एकच शब्द 4 वेळा वापरलाय, त्यामुळे संपूर्ण माहिती काय, थोडं सार 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 4 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे सार शब्द. असू द्या. देहाचा सार काय? संपत्तीचा सार पात्र दान करणे. फार महत्वाचं आहे ते पण. पात्र शब्द फार महत्वाचा आहे. दातृ पातृ विशेषात असं सूत्र आचार्यांनी दिलेलं आहे. पात्र दान करणे हे संपत्तीचा सार आहे खरं तर. काय म्हणून इथं तुम्हाला वाचून दाखवू काय? गान शासन मध्ये एक श्लोक आलेला आहे की जे लोक आपल्या संपत्तीचा उपयोग विषय भोगासाठी करतील तर त्यांना कशाची उपमा दिलेली, आणि जे लोक तेच जर धर्मासाठी करतील तर काय. मग काय दिलं? श्लोक नंबर आता आहे 75 नंबरचा, पान नंबर 50 आहे ना. इस संसार में, नीट लक्षात घ्या, इस संसार में मिथ्या दृष्टि, इस संसार में मिथ्या दृष्टि वेश्याओं के समान. डॉक्टर कुणाला म्हटले? मिथ्या दृष्टी. कुणाला म्हणायचं मिथ्या दृष्टी? ज्याची काय परामध्ये, देहामध्ये आत्मबुद्धी आहे, त्याला म्हणायचं मिथ्या दृष्टी. आणि शांतीसागर महाराजांच्या भाषेत मिथ्या दृष्टीचं लक्षण शांतीसागर आचार्यांनी सांगितलं का नाही? सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टीचं लक्षण विरुभाई वाचलंय का नाही? वाचा राव, चांगलं आहे. शांतीसागर महाराजांचं चरित्र आहे ना, खरं इतकं मोटिवेशनल आहे, प्रेरक आहे. आपल्या परिणामाला, आपल्या चांगलं विवेकी आणि चारित्र्यामध्ये सुद्धा संयम वगैरे धारण करण्यासाठी म्हणजे असं छान वाटतं वाचताना.
काय होते महाराज आचार्य शांतीसागर महाराज सुमेरचंद दिवाकरजींनी ते लिहिलेलं आहे है ना. मी तर दोनदा वाचलं तरी समाधान होत नाही है ना. आणि इतकं छान आहे, वाचा तुम्ही. आचार्य महाराजांचं जीवन कसं होतं, अगदी बालपणापासून. सिनेमा पण तुम्ही इथं बघितला खरं तर, पण त्याच्यापेक्षा तुम्ही ते पुस्तक वाच. त्यामध्ये त्यांची प्रत्येक जीवनातल्या सगळ्या घटना लिहिलेल्या. त्यामधली ही एक घटना आपल्याला सांगितलेली आहे. हुबळीला असताना महाराज संघसहित तिथं तो शंकराचार्यांचा मठ पण होता, शैव मताचे शंकराचार्य त्या काळात तिथं मठ त्यांचा. आणि मग ऐकली आचार्य शांतीसागर महाराजांची कीर्ती किती सगळ्या ऑल ओव्हर इंडिया झाली होती मग ते भारतामध्ये पसरली. कारण तसं होतच आहे ना, आपोआप फुलाचा सुगंध दरवळतोच. तशा पद्धतीनं ते सगळीकडे त्यांची कीर्ती, यशस् कीर्तीचा उदय. इतर लोक सुद्धा महान मानत होते कारण त्यांनी कामच तसं करत होते. आपल्याला किती महिमा आहे जय म्हणण्यापुरतीच. त्यांचं जीवन न समजता जय म्हणण्यामध्ये किती आनंद आहे. आणि जेव्हा मला जीवन समजतंय त्यांचं, त्यावेळेस जय म्हणताना आपला उत्साह किती असतो जय म्हणण्यामध्ये. म्हटलं ना, परिचय फार महत्वाचा असतो. कोण आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. माझा त्यांच्याशी काय संबंध आहे. काल तिथे एक गोष्ट सांगितली होती आहे ना, ती पण एक सांगायची तुम्हाला गोष्ट, छान गोष्ट आहे ना. परिचय झाल्याशिवाय आणि आपला त्याच्याशी संबंध जोडल्याशिवाय, माहित आहे का ते, एक मुलाला सांगितलेलं असतं गुरुजींनी, ते चाललेली असते ती यात्रेला आणि तिथं त्यांच्या आश्रमामध्ये एक मंदिर असतं आणि त्या आश्रमाची तर व्यवस्था ठेवशील नाही ठेवशील ठीक आहे म्हटले, पण मंदिर म्हटलं मात्र म्हटले एकदम त्याची सेवा व्यवस्थित करायची. आणि म्हणून त्याला म्हटले तो मुलगा भोळा साधा श्रद्धाळू. काय काय सांगायचंय माझ्या लक्षात राहू द्या, तुम्ही कुठं कुठं जातो आपण असं ना, लक्षात राहा. मग तिथं तो कशासाठी सांगायला लागलो हे सांगा बरं. मी परिचय झाल्याशिवाय आणि आपला त्याच्याशी संबंध समजल्याशिवाय आपल्या मुखातून त्याचा जय जयकार जो होणार आहे तो उत्साहाने होऊ शकणार नाही. जो मी आज जय करतो पण मला परिचय, आणि म्हणून ते उदाहरण सांगितलंय. गुरुनी जेव्हा त्यांनी विचारलं तुला त्या ठाकूरजी असं त्यांच्या म्हणजे इतरांच्या त्याची सेवा चांगली करावी लागेल. ठाकूरजी म्हणजे राम त्यांच्या मतामध्ये, आणि चांगल्या प्रकारे सेवा करावी लागेल. मग ते म्हटले म्हणजे काय करायचं, सेवा करायची म्हणजे मी काय करू. म्हणून मग त्याला मला सेवा करण्यासाठी अगोदर त्यांची ओळख तर करून द्या. मग त्यांनी तिथं गेले मंदिरात. तो मुलगा अनाथ होता, आई नाही वडील नाही, त्याला नाव सुद्धा नव्हतं. ते नाव ठेवलं गेलं होतं त्या गुरुजींनीच, त्याला रामदास नाव ठेवलं होतं. नाव सुद्धा नाही म्हटलं मला. मग तो त्या मुलाला घेऊन गेले तिथं आणि सांगितलंय बघ तू म्हणत होता ना तुला आई नाही वडील नाही कोण नाही. मग म्हटले ही जी दिसतेत ना रामजी आहे ना, हे तुझे पिता आहेत समज. ही सीताजी म्हणजे तुझी माता आहे असं समज, असं सांगितलं. त्या मुलाला जिज्ञासा तिसरं कोण असतं त्यांच्याबरोबर, लक्ष्मणजी, राम लक्ष्मण सीता आहे ना. मग लक्ष्मण हे कोण आहे म्हटला तो मुलगा. म्हटले हे तुझे काका आहेत. काय काका आहेत. आणि हे बलदंड मनुष्य समोर दिसतोय तो कोण आहे म्हटले, हे कोण आहेत. प्रतिमा होत्या त्या प्रतिमा. तर म्हटले हा तुझा मोठा भाऊ आहे. परिचय करून दिला आणि त्याचा संबंध जोडला. कारण मला सेवा करण्याची जी एक उत्साह भावना व्हायला पाहिजे, ती माझा संबंध कुठंतरी जोडला गेला तर मी ते सेवा करेल उत्साहाने. बरोबर आहे.
पण माझा संबंधच नसेल काय तर मी कशासाठी सेवा करणार उत्साहाने आनंदाने? डॉक्टर सांग, करणार आहे का? जी आपण सेवा उत्साहाने घरची करू शकतो, करतो का? ती मंदिराची करू शकतो का? घरात तक्रारी झाल्या तर आपण राजीनामा देतो, घरात राजीनामा विचारतोय. घरातली पण तुम्ही एक विश्वस्तच आहात, आहे का? रिझाईन लेटर आहे का? म्हणजे काय रिझाईनचं लेटरच म्हणते ना, ते पण ठेवलं पाहिजे ना खिशात. बायको नाराज झाली आहे माझं रिझाईन, तू बघ ते काम. मुलगा नाराज झाला, हे रिझाईन लेटर, माझा काय संबंध? म्हणजे आपण काम करताना आपल्यावर नाराज होऊ शकतेत का नाही? काय रिझाईन लेटर तिथं देतो का आपण? त्यागपत्र काय अमृत बघा, त्यागपत्र कधी दिलंय घरात? मंदिरात द्यायला तयार आहे ना आत्ता दहेगावचं त्यागपत्र? त्रास दिला तर आत्ता त्याग करतो, बाबा तुमचं तुम्ही बघा, तुम्ही देव आणि तुम्ही लोक बघा. त्यागपत्र आपल्याला मंदिरला द्यायला वेळ लागत नाही, कारण माझा त्यांच्याशी मी संबंध कुठं मानलाय की हे माझे आहेत म्हणून. हे घर माझं आहे, हे मंदिर माझं आहे, या मंदिरातली मूर्ती माझी आहे. हं? म्हणजे बाहेरचं घर ज्याप्रमाणे आपण आपलेपणाने संबंध जोडला, परिचय आहे त्यातल्या व्यक्तींशी आपलेपणा आहे, तर तिथं कसलीही घटना घडल्या तरी मी त्याग करतो का निलेश? केलाय का त्याग? आहे ना, मी वडील तुझा नाही असं म्हणून त्याग केलाय का तुम्ही अभिजित? काही घडू दे, पण मंदिरात थोडं विरुद्ध होऊ द्या, आमचा काय संबंध आहे? आहे ना, ते कुणी केलंय काय केलंय का आपल्याला बोलायचं नाही, कारण तिथं 10 लोक आहे ना त्याच्यामुळं. आणि घरात किती असते? हं. घरात पण तसेच लोक असते, सगळीकडे तसंच आहे ना. पण ऍडजस्टमेंट आपण त्या कशानं दाबून पुढे न्यायचंय आपल्याला काम, हे आपल्याला व्यवहारात कळतंय का नाही निलेश पाहुणे? पुढं काम न्यायचंय, मग मंदिरातलं पुढं काम न्यायचंय म्हणून आपण कधी उत्साहाने त्याच्यात कुणी करायला लागलं तर आपण लांबनच आहे ना, हे असं आहे तुमचं तुम्ही बघा. जसं शेजारची जागा आहे तिथं काम काहीतरी करायचंय असं म्हटले, तिथं टाकायचं, मुरुम तर येऊन पडलाय, पण पुढचं काम काय अजून आहे ना. एक व्यवहाराने सांगतोय, हा करा असं माझं काय नाही चाललं, आणि केलं तर चांगलंच आहे, पण आपलं सांगायचं तात्पर्य असं आहे की काय माझा संबंध आहे, कोण करतंय बघल त्याच, असं इतका संबंध नाही हे मला सांगायचंय. आपण अजून तेवढे याच्याशी अटॅच झालेलो नाही, त्यामुळं माझी श्रद्धा, तुम्ही म्हणताय ना ना आमची श्रद्धा आहे, आमची खोटी श्रद्धा, लबाड आहे, आपण मायाचारी आहोत. जर तपासलं चांगल्या पद्धतीने आपलं निरीक्षण केलं, किंवा आपण अजून कमजोर आहोत असं म्हणा, म्हणजे आपली श्रद्धा वाढायला पाहिजे, कोणत्याही क्षणी आपली श्रद्धा नष्ट व्हायची वेळ येते, याचा अर्थ मी माझ्या श्रद्धेची ताकद वाढवली पाहिजे असं वाटायला पाहिजे का श्रद्धा सोडून द्यायला पाहिजे? व्यवहारात म्हटलं ना, घरी आपण आपली ती श्रद्धा वाढवत जातो डे बाय डे, त्यामुळं मरायची वेळ आली तरी घर सोडायचंय, धन सोडायचंय का राजा काका? वेळ आली की नाही मरायची? आहे ना, एक एक लाईन मध्ये आले का नाही? भाऊ आता आहे की नाही ऍडमिट? तुमचं कसं आहे? बरं आहे? अरे वाढत गेली ती मोहाची, म्हणजे ती श्रद्धा, मिथ्या श्रद्धा वाढली का कमी झाली? संसारात संबंधी, विषयासंबंधी जी श्रद्धा म्हणजे आपलेपणा, श्रद्धेचा अर्थ डॉक्टर काय होतो? आपलेपणा कमी होतोय का वाढतोय? हा बरोबर आहे की, थोडं थोडं हळूहळू, पण म्हणून ऐकायला पाहिजे. ह्याचं तुम्ही बरोबर सांगितलं की ऐकल्यानंतर, दर्शन केल्यानंतर थोडं थोडं त्या ठिकाणी त्या परद्रव्य जे घरदार मुलं बाळ पैसा अडका याच्यामधलं आपलेपण कमी होतंय, म्हणजे मला आपलेपण कमी करायचंय तर काय करायला पाहिजे? आता त्याचं उत्तर द्या. जास्तीत जास्त जर खरोखर ते आपल्याला सोडायचंय, ते माझं नाही, खरोखर नाही आहे आणि ते
हे सगळ्याला कळतंय, पण मरस तोपर्यंत कळत नाही. मरायच्या आधी कळलं तर बरं आहे ना. मरायला लागल्यानंतर जर संकलेश होऊन मेलं तर मग गती खराब होती ना पुन्हा पुन्हा. आपलंच नुकसान होतंय ना. म्हणून मरायच्या आधी कळलेलं चांगलं आहे, ते कळण्यासाठी म्हणजे दृढ व्हायला पाहिजे. कळतंय, सगळ्याला कळतंय माझं काही नाही म्हणून, पण दृढता आहे. दृढता आहे म्हणजे आत्ता सुद्धा भूकंप झाला, काहीतरी डिझास्टर झालं आणि आपलं घर दार मुलं बाळ सगळी संपली, काय होईल? किती आपण आर्त ध्यान करू इष्टाच्या वियोगामध्ये, सांगा बरं. किती त्रास होईल, किती शोक करणार आम्ही. आणि त्यामुळं कर्म कोणतं बांधणार? पाप कर्म बांधणार. जे गेले, जशा पद्धतीने जायचे तसे गेले आहे ना. वक्त बघितलं का नाही तुम्ही? वक्त मध्ये काय झालं? मस्त आहे मेरी जहर जुबी भजन चाललं होतं का नाही? एकदा आनंदात होता, त्या बायकोची स्तुती करतो, मुलं 3-4 मुलं 3 असते आहे ना. सगळं एकदम कार्यक्रम आनंदात, दुकान नवीन, घर नवीन, काय केलेलं असतं त्याचा कार्यक्रम. आणि गाणं संपता काय झाले? अमृत काकाला माहित आहे पारगो, बघ त्यांना लक्षात आहे. भूकंप झाला, बायको कुठं, तो आहे ना पती कुठं, त्याची 3 मुलं कुठं, सगळी वेगवेगळी आहे ना. आत्ता होतं आणि परत काय, आणि किती अर्थ ध्यान करतो. म्हणलं ना एका क्षणामध्ये इकडचं तिकडं होणार आहे. आता हार्ट अटॅकाला गेला, विषय संपलेला इथल्या संबंधीचा. कोणत्याही क्षणाला डिझास्टर होऊ शकतं, कोणत्याही क्षणाला. आर वी रेडी? आपण तयार आहोत त्या डिझास्टरसाठी? नाही, आपण तयारीच काय करत नाही म्हणून सांगतोय. तयारी झाली पाहिजे. म्हणजे आपलेपणा त्याच्या प्रती कमी होण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करावा लागेल. आणि तो काय करावा लागेल तर आपल्याला देव, गुरु, धर्म, जी आपला आत्मा यांच्याबद्दलचा आपलेपणा वाढवावा लागेल. आणि तो आपलेपणा वाढणार कसा? मला सांगावं लागेल, हा मी आहे, हे माझे. जसं त्या मुलाला समजावून सांगितलं, हे तुझे वडील, ही तुझी आई, हे तुझे काका, हा तुझा भाऊ. आणि मग त्यांनी त्याची सेवा कशी केली हा विषय पुढचा नंतरची गोष्ट सांगेल, आहे ना. म्हणजे सेवेमध्ये, सेवा करताना, आपण सेवा करताना, आणि है ना एक आई आहे ती मुलाचं संगोपन करते, आणि एक आया आहे ती मुलाचं संगोपन करते. फरक काय सांग? फरक आहे का नाही? मग आई बनून आपण देव, गुरु, धर्म, आत्मा यांचं त्या ठिकाणी सेवा करायची का आया बनून? कारण आयाला किती संबंध असतो? आपलेपणा. म्हणजे म्हटलं सेवा करताना तुम्ही तुमच्या दुकानाची सेवा कशी करणार, तुमच्या दवाखान्याची सेवा कशी करणार? करता. जर घरामध्ये माणूस नाही आला दवाखान्यात तर झाडणं लोटणं केलंय का नाही तुम्ही डॉक्टर? का? माझा दवाखाना बरोबर आहे. मग आज मी म्हटलं मंदिरात झाडायला कोण नाही, आणि असं दिसलं आपल्याला नाही, झाडू घेतो आपण हातात. काय आपला संबंध आहे? हा म्हटलं ना, आपलेपणा खरोखर यायला नको का? हे आपले नाहीत का? हे विचार करा ना जरा, हे आपले नाहीत का? म्हणून त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी तर आचार्यांनी भजनं तयार केली की तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. असं का का म्हणावं लागलं त्या देवाला? कारण मला त्यांच्यामध्ये आपलेपण आहे. मातेमध्ये, पित्यामध्ये, बंधूंमध्ये, मित्रांमध्ये मला आपलेपण आहे. मग त्या देवाचीच ती नावं ठेवली. माता आहेत, अरिहंत इज माय फादर, जिनवानी इज माय मदर, असं म्हटलं जातंय का? भगवानच आमचे निर्निमित्त बंधू आहेत असं आपण म्हटलं. कुठं? एकी भाव स्तोत्रामध्ये, लोकस्य एकस्तमसि भगवन निर्निमित्तेन बंधू.
तुम्हीच एक माझे सखा बंधू आहात असं त्या भगवंतांना वादिराज आचार्य म्हणतायत. तुम्ही माझे बंधू आहात म्हणून मला काय जे वाईट होईल ते तुम्हीच दूर करणार. मला जे काही दुःख होईल ते दुःख दूर करण्याचं काम आता तुमचं आहे. मै उत्पन्नम कथमिव तत क्लेशयूथम सहेता असं म्हणतात. जर तुमच्या मुलाला कोणी त्रास दिला तर तुम्हाला सहन होईल का? काय डॉक्टर? तुमच्या बायकोला दुसऱ्या कोणी त्रास दिला तर सहन करताल का डॉक्टर? काय त्याच्यासाठी? कारण मी तिचा पती आहे तर मी त्याचा पिता आहे तर त्याला कुणी म्हणजे एकदा त्याला पिता बनवा ना, ते सगळं बघून घेतो आहे ना. देव सगळं बघून घेते. तुम्हाला दुःख होणार नाही याची काळजी आमच्या देवाला नाही का? असं आहे. पण आपल्याला आपले वाटले पाहिजे ना. देव केव्हा काळजी घेतील देव माझी? तुम्ही त्यांना माझं म्हटलं तर घेतील ना काळजी. तुम्ही त्यांना माझं म्हणणारच नाही, माझी काळजी का करत नाही म्हणायचं. कारण अजून एक गोष्ट आलेली आहे पण ती आता मी थांबवतो. कंट्रोल करावं लागतंय. कंट्रोल चांगली गोष्ट होती ती सुद्धा. जाऊ दे. कुठपर्यंत आलतो पण जय जयकार करण्याचं. जय केव्हा चांगल्या प्रकारे येईल आपल्या मुखातून? केव्हा येईल? शांतीसागर महाराजांची गोष्ट सांगतोय. मिथ्यात्व आणि सम्यक्त्वाबद्दल नीट लक्षात राहू द्या. कुठपर्यंत आलोय माझ्या लक्षात आहे का नाही? म्हणजे शांतीसागर महाराजांचा जय जयकार तो सुद्धा आपल्याला बिना परिचय जर आपण केला तर आपल्याला तेवढं त्याच्यात फोर्स येणार नाही, वजन येणार नाही, त्याच्यात आपल्याला भारी वाटणार नाही. पण मला जर कळलं की आचार्य शांतीसागर महाराजांचा सत्कार आणि सगळं सन्मान इतर सगळे लोक सुद्धा करत होते आणि त्यांच्या निमित्तात झालेले काही व्यवहारातले चमत्कार आहेत. त्यांनी सांगितलेला मोक्षमार्ग न का कळेना पण एवढा वरून सुद्धा आपल्याला वाटतं की नाही हे माझे महाराज आहेत, आमचे महाराज आहेत. आणि आमचे महाराज आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दलचा मग जर गुणांकडून आपल्याला अनुराग झाला तर तो जय जयकार किती चांगला असेल आणि त्याचं फळ मला स्वर्ग मोक्ष मिळेल. नाहीतर नुसतं आपल्याला म्हणायला लावलं महावीर भगवान की जय आहे ना, जय म्हणून होणार. मला परिचय झाला पाहिजे. जेव्हा मुलाने एखाद्या शाळेमध्ये कप जिंकला क्रिकेटचा, पाळण्याची स्पर्धा वगैरे आणि मग त्याचा समोर तिथं स्टेजवर सत्कार करताना तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं डॉक्टर? छाती भरून येते का? असं फुकते, भरून येते नाही फुकते असं एक माझाच सत्कार चालल्यासारखं वाटतं. आणि मग जर असं काहीतरी मोठा पराक्रम केला आणि सगळे जर जय जयकार करत असतील तर आपल्याला किती किती भारी वाटतं. आणि आपण पण तो जय जयकार कशा प्रकारे करू तेव्हा आहे. तर झालं काय? कुठपर्यंत आलतो आपण? शांतीसागर महाराजांची यशस्कीर्ती की तिथं ते हुबळीला, कारण मिथ्या दृष्टिकोनाला म्हणत चाललं होतं. बरोबर आहे. कारण इथं त्यांनी दिलंय की या संसारामध्ये मिथ्या दृष्टी हे वेश्येसारखे असतात असं शब्द वापरला. का वापरला आता ते पुढे वाचायचंय मला. वेश्या का म्हणते वासुपूजा आचार्य मिथ्या दृष्टीला? त्याचं अजून वाचलं नाही मी. मला फक्त आधी मिथ्यात्वाचा परिचय करून द्यायचा. आणि आचार्य महाराजांनी कसा परिचय करून दिलता? जेव्हा ते आले शंकराचार्य हुबळीचे, त्या जिथं आपले महाराज होते, प्रवचन चाललं होतं. दुसऱ्या नेमिसागर महाराज त्यांच्या संघात बाकीचे होते जे, आणि त्यांचं प्रवचन महाराज तर बाजूला बसलेले होते. मग ते शंकराचार्य आले, त्या महाराजांचं प्रवचन ऐकलं. प्रवचनांतर्गत आणि मुख्य विषय हाच आहे जिनधर्मांतर्गत. मिथ्यात्व आणि सम्यक्त्वाचा विषय नसेल तर ते शास्त्रच नाही, प्रवचन प्रवचनच नाही. मिथ्यात्वाचा नाश आणि सम्यक्त्वाची प्राप्ती आहे. सम्यक्त्वम भज मिथ्यात्व तज. मिथ्यात्व आणि सम्यक्त्वाची चर्चा त्या प्रवचनामध्ये आली. पण हे शब्द त्यांना परिचित, त्या शंकराचार्याला परिचित नाही. बाकी सगळं विद्वान, पण मिथ्या दृष्टी, सम्यक दृष्टी, मिथ्या दृष्टी, मिथ्यात्व, सम्यक्त्व ही चर्चा ऐकताना त्यांना त्याचं काय लिंक लागेल?
आणि म्हणून झाल्यावर प्रवचन महाराजांचं दर्शन करायला ते शंकराचार्य गेले. आज सुद्धा कुंभमेळावा भरलाय का नाही, तिथं पण त्या हिंदू मतामध्ये एक प्रकारचे साधू आहेत की ज्यांना सगळ्यात श्रेष्ठ मानतात ते हिंदू मतामध्ये. कोणते साधू आहेत माहिती? नागा साधू. ते पण दिगंबरच राहते आणि ते तप करतात. सर्वात जास्त मोठं तप परवा ते म्हणजे दाखवत होते ह्याच्यावर बातम्यात. म्हणजे आता तिथं प्रयागला ते कुंभमेळावा, थंडी तर भयंकर आहे तिकडं, आपल्याला म्हणजे कल्पना करू शकत नाही अशी 4 डिग्री 5 डिग्री थंड टेम्परेचर, आणि त्यामध्ये ते मस्त बसून गार पाण्याने आंघोळ करतात. असं लोकांना तेच भारी वाटणार, त्याचं काय नाही. विशेष मला हे सांगायचंय, ते पण नग्न राहतायत आणि ते पण तप करतायत म्हणून त्यांना महान मानलं जात. म्हणजे ज्यांनी त्याग केलेला आहे आणि तप करते तीच खरे साधू. आता ते बाकी सोडा, बाकी काय मला माहिती आहे ते, पण आपल्याला तो विषय महत्वाचा नाही. त्याग आणि तपाचीच महिमा असते खरं तर. मग आपले आचार्य महाराज त्याग आणि तपामध्ये श्रेष्ठ, त्यामुळे ते पण आले, पाया पडतेत आणि काय म्हणले आहे ना, बाकी प्रवचन तर कळलं पण मिथ्यात्व आणि सम्यक्त्व कळलं नाही. मग आता त्याला, आता त्या व्यक्तीला आपल्या शास्त्रातला तो पारिभाषिक शब्द आहे, मिथ्यात्व आणि सम्यक्त्व हे पारिभाषिक शब्द आहेत है ना, त्याचा परिचय करून द्यायचा त्या मनुष्याला. समजलं पाहिजे ना की एक्झॅक्ट काय आहे, बरोबर. आणि मग महाराजांनी जेव्हा महाराजांना तो प्रश्न विचारला, महाराजांनी त्याला, हीच तर महाराजांची विशेषता होती, म्हणजे उत्तर जी आहे ती बरोबर टू द पॉइंट आणि समोरच्याला समजणार अशी उत्तर. मग महाराजांनी काय सांगितलं, मिथ्यात्व म्हणजे बाहेर पाहणे आणि सम्यक्त्व म्हणजे आत पाहणे. इतकं सोपी व्याख्या आहे. बाहेर पाहणे, बाहेरच्या वस्तूंना मी म्हणून पाहणे. दुकान माझं आहे, गिरायक माझं आहे, बायको माझी, मुलं माझी, पैसा माझा, याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, बाहेर पाहणे. याचं नाव आहे मिथ्यात्व. त्यांच्यामध्ये आपलेपणा हे आहे मिथ्यात्व. आणि सम्यक्त्व, आत्मा तेवढा माझा आहे, बाकी काही माझं नाही, हे आहे सम्यक्त्व. आणि अशा मिथ्या दृष्टीला इथं काय म्हणतायत, वेश्ये समान म्हणतात. आणि लागून का म्हणतेत बघ, तुम्ही प्रश्न विचारा, असं का म्हटलंय, वेश्या का म्हणते बघा. इस संसार में मिथ्या दृष्टि वेश्याओं के समान सभी मनुष्यों के साथ व्यवहार कर इस शरीर के सुख के लिए द्रव्य को कमाते हैं. कळलं का वेश्या म्हणतात, कळले का. एवं अपनी मूर्खता से शरीर सुख को ही सुख समझकर पाप बंध करते हैं. करत वाचू म्हणजे चेहरे तर असे आहेत, आम्हाला काय कळलं नाही. इस संसार में मिथ्या दृष्टि वेश्याओं के समान सभी मनुष्यों के साथ व्यवहार कर इस शरीर के सुख के लिए द्रव्य को कमाते हैं. वेश्या काय करते नीट लक्षात घेतल्यावर हे उदाहरण कळते. हे तुम्ही दुकानदारी करताना काय करत असता, आपण वेश्या आहे, वेश्या आहे भाषित होत आहे. आता कोणाला वेश्या, शरीराच्या सुखासाठी जर पैसे मिळवत असताल जशी ती वेश्या. पैसे पैसे का मिळवते, कशासाठी मिळवते, भोगासाठी धनसंचय. आणि त्यामुळं फळ काय मिळतं, त्या वेश्येला पापाचा बंध होतो. ते जिथं दिलं, एवं अपनी मूर्खता से शरीर सुख को ही सुख समझ कर, शरीर सुखालाच सुख समजून, याचं नाव मिथ्यात्व आहे ना. काय करतात,
तर पापाचाच बंध करतात. लक्षात आलं? ओम नमः.